मित्रांनो, रात्रीच्या अंधारात आकाशाकडे पाहिलं की वाटतं ना की आपण एखाद्या हिऱ्यांच्या दुनियेत आलो आहोत. पण हे हिरे नेमके आहेत तरी काय? चला आज या विश्वाचा उलगडा करूया तुमच्या लाडक्या मराठी लेक्चरवालीसोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो इयत्ता 6वीचा जो काही 16वा धडा विश्वाचे अंतरंग. विद्यार्थी मित्रांनो, विश्वची माझे घरं हे पंक्ती तुम्ही ऐकले आहे, पण हे विश्वची माझे घरं ह्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर एखाद्या काळोख्या रात्री आपल्याला आकाशामध्ये तारे लुकलुकताना दिसतात. संपूर्ण आकाशामध्ये असणारे असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका ह्यांच्या समूहास आपण काय म्हणायचे? दीर्घिका असे म्हणायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय पाहतोय? दीर्घिका. आकाशामध्ये जे काही असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला आपण काय म्हणायचं? दीर्घिका. बघा, दीर्घिका म्हणजेच काय? असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका. यांच्या समूहाला काय म्हणायचे? दीर्घिका. तर पाहिजे आकाशगंगा. बघा, आकाशगंगा ही पण एक दीर्घिका आहे आणि आपण जी काही सूर्यमाला म्हणतो ही सूर्यमाला आकाशगंगा या दीर्घिकेत आहे. जी काही आकाशगंगा आहे ही काळोख्या रात्री दक्षिणोत्तर पसरलेली असते. आकाशगंगेला मंदाकिनी असेही म्हणतात. आकाशगंगेला मंदाकिनी असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपलं गाव म्हणजे एक तारा आहे आणि अनेक गाव मिळून आपला काय म्हणतो रे? जिल्हा. तसेच अनेक गाव मिळून म्हणजे अनेक तारे मिळून जे बनते ते काय असते रे? दीर्घिका. आणि जी काही आकाशगंगा ही सुद्धा काय असते रे? ही एक अशीच एका जिल्ह्यासारखी असते. आकाशगंगेला इंग्लिशमध्ये मिल्की वे असंही म्हणलं जातं. त्यासोबतच जी काही आपली गंगा आहे ही एका दीर्घिकांच्या काय आहे रे? समूहात आहे. आणि ह्या समूहाला काय म्हणतात रे? स्थानिक दीर्घिका असे म्हणतात. आपल्या आकाशगंगेच्या जवळ देवयानी ही दीर्घिका आहे. सिरियलमधली देवयानी नाही. जी काही आपली आकाशगंगा आहे ह्या आकाशगंगेच्या शेजारी देवयानी नावाची काय आहे रे? स्थानिक दीर्घिका आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आकाशगंगा एका दीर्घिकांच्या समूहात आहे आणि ह्या समूहाला काय म्हणतात रे? स्थानिक दीर्घिका असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय की आपल्या जी काही आकाशगंगा आहे ह्या आकाशगंगेमध्ये अनेक लहान मोठे तारे, तसेच तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा विविध खगोलीय वस्तू असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता पुढील जो घटक आहे तो काय आहे रे? विश्व. विश्व म्हणजे काय? ह्या ज्या काही असंख्य दीर्घिका, त्यानंतरनं त्यामधील अवकाश आणि ऊर्जा या साऱ्यांचे मिळून काय होते रे? विश्व बनते. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्व म्हणजे काय? असंख्य दीर्घिका
तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जे काही दीर्घिका आहेत, ह्या दीर्घिकांचे असंख्य प्रकार आहेत. म्हणजेच काय की जे काही चक्राकार किंवा सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित हे प्रमुख प्रकार आहेत. आणि दीर्घिकांचे प्रकार हे त्यांच्या काय होतात रे, आकारावरून ठरतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जसं काही लोक काय असतात रे, रांगेत उभे असतात, तर काही लोक रिंगण करतात, तर काही विस्कळीत असतात. तसेच हे प्रकार आहेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच काय, दीर्घिकांचे प्रकार त्यांच्या आकारावरून ठरतात. कोणकोणत्या दीर्घिका आहेत? तर त्या दीर्घिका आहेत चक्राकार, लंबवर्तुळाकार, अनियमित असे दीर्घिकांचे प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील घटक आहे तारे. आता तारे म्हणजेच काय, ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो. आकाशामध्ये जे काही तारे असतात त्यांना काय असतो रे, स्वतःचा प्रकाश असतो. काही तारे तेजस्वी असतात, तर काही अंधुक असतात. आता हे तारे म्हणजे जणू काही आकाशातील विजेचे दिवे. काही दिवे खूप मोठे आणि पांढरे असतात. निळे, पिवळे, तांबूस अनेक रंगाचे तारे आपल्याला आकाशात बघायला मिळतात. तर काही मंद किंवा लालसर तारे असतात, ते तांबडे म्हातारे तारे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता हे जे काही ताऱ्यांचे जन्मस्थान आहे, म्हणजे तारे हे कशापासून तयार होतात, तर तारे हे धूलिकण आणि वायू यांच्या तेजोमेघापासून काय होतात रे, तयार होतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ताऱ्यांच्या जे काही पृष्ठभागाचे तापमान आहे ते 3500 डिग्री सेल्सिअस ते 50,000 डिग्री सेल्सिअस इतके असते. जसं त्या ताऱ्यांचं तापमान असेल तसंच त्या ताऱ्यांचा काय असतो रे, रंग बदलत असतो. आता ताऱ्यांचे प्रकार काय की सूर्यसदृश्य तारे आहेत, तांबडे राक्षसी तारे आहेत, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. जे काही सूर्य सदृश्य तारे आहेत हे सूर्यापेक्षा त्यांचा आकार हा कसा असतो, थोडा जास्त असतो किंवा थोडा कमी असतो. तर जे काही तांबडे राक्षसी तारे आहेत त्यांचा आकार सूर्याच्या 100 पटीने काय असतो रे, जास्त असतो. मग तुम्ही म्हणाल पृथ्वी किंवा सूर्य खूप मोठा आहे, तर सूर्याहीपेक्षा 100 पटीने अनेक मोठे काय आहेत रे, तारे आहेत. महाराक्षसी तारे म्हणजे ज्याचा व्यास सूर्यापेक्षा 100 पटीने काय आहे रे, जास्त आहे. जोड तारे म्हणजेच काय, परस्परांभोवती भ्रमण करणारे 2 तारे, तर कधीकधी ते 4 तारेही असू शकतात. आणि जे 5वा प्रकार आहे तो काय आहे रे, रूपविकारी तारे. म्हणजे त्यामध्ये तेजस्विता आणि आकार हा काय आहे रे, स्थिर नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही तारे आहेत त्यांना काय असतो रे, स्वतःचा प्रकाश असतो. काय असतो बघा, त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. आणि ताऱ्यांचे प्रकार कोणते आहेत, तर आहे पहिला सूर्यसदृश्य तारे, तारे, तांबडे राक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. त्यासोबतच जो काही पुढील घटक आहे तो काय आहे, सूर्यमाला आणि सूर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमाला मध्ये सूर्य, त्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू
उल्का इत्यादी खगोलीय वस्तूंचा काय असतो रे समावेश असतो. बघा, सूर्यमालेमध्ये सूर्य हा केंद्रस्थानी असून त्याचे ग्रह हे काय करतात रे, त्याच्या भोवती फिरतात. जसे कुटुंबामध्ये काय आहे रे, आपले आजोबा केंद्रस्थानी असतात आणि बाकीचे सदस्य त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. तसाच सूर्य हा सूर्यमालेचा काय आहे रे, कुटुंब प्रमुख आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही पुढील सूर्य आहे हा काय आहे रे, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. बघा, आता सूर्याच्या सर्वात जवळचा जो काही ग्रह आहे तो काय आहे रे, बुध. म्हणजे जणू वर्गातला पहिल्या बाकावरचा मुलगा हा काय आहे रे, बुध. म्हणजेच काय आहे बघा, जो काही सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा काय आहे, बुध. त्यानंतर सर्वात तेजस्वी, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी जो काही ग्रह आहे तो काय आहे, शुक्र. म्हणजेच जणू कुटुंबातील सर्वात नटलेली व्यक्ती म्हणजेच काय रे, आपली ताई. त्यानंतर आहे पृथ्वी. म्हणजेच काय रे, जे आपलं घर आहे, आपला जिवंत ग्रह. लक्षात आलं का? ते काय आहे रे, पृथ्वी, की ज्यामध्ये जीवसृष्टी आहे आणि चुंबकीय क्षेत्र आहे. त्यानंतर आहे मंगळ. म्हणजेच काय, की हा मंगळ ग्रहाचा रंग काय आहे रे, लाल रंग आहे आणि तो सूर्यापासून 4थ्या क्रमांकाचा ग्रह आहे. हा पहिला, त्यानंतर शुक्र हा दुसरा ग्रह, पृथ्वी तिसरा, मंगळ हा 4था, गुरु 5वा, शनी 6वा. त्यानंतर आहे युरेनस आणि नेपच्यून. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर गुरु हा काय आहे रे, लाल रंगाचा आहे म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. त्यानंतर आहे गुरु सर्वात मोठा. लक्षात आलं का? आणि सर्वात मोठा वादळी ग्रह आहे. म्हणजेच आपल्या कुटुंबातील सर्वात धिप्पाडे व्यक्ती तसा काय आहे रे, गुरुचा आकारमान आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. त्यानंतर शनी ग्रहाला काय आहे रे, कडा असलेला देखणी ग्रह. आता हे जे काही शनी ग्रह आहे ह्यामधून आपण जर पाहिलं दुर्बिणीतून फक्त त्याच्या काही दिसतात रे, आपल्याला कडा दिसतात आणि पृथ्वीपासून तो 6व्या क्रमांकाचा ग्रह आहे. म्हणजे शनी काय आहे बघा, कडा असलेला देखणा ग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही पुढील घटक आहे तो काय आहे बघा, तर उपग्रह. म्हणजेच काय, की सूर्याभोवती ते फिरत नाही पण काही स्वतंत्रपणे विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. लक्षात आलं का? त्यासोबतच लघुग्रह म्हणजे काय, जे सूर्यमालेतील ग्रह निर्माण होत असताना लहान लहान खडक जे संपूर्ण ग्रह बनू शकले नाहीत असेच काय झाले रे, लघुग्रह बनले. आणि बटुग्रह म्हणजेच काय, सूर्याभोवती परिभ्रमण करणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजेच काय आहे, बटुग्रह. तर आता जे काही पुढील आहे ते काय आहे, धूमकेतू आणि उल्का. धूमकेतू म्हणजेच काय, हा बर्फ आणि काय असतो रे, धुळीचा गोळा असतो. लक्षात आलं का? म्हणजे
सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारा जे काही अश्निगोलांना धूमकेतू असे म्हणतात. लक्षात आलं का? धूमकेतू हे धुलीकण आणि बर्फ म्हणजेच गोठलेला द्रव यापासून काय झालेले असतात रे? तयार असतात. जेव्हा हे सूर्यापासून दूर असतात तेव्हा ते अगदी छोट्याशा बिंदूप्रमाणे दिसतात, पण सूर्याजवळ आल्यावर ते काय होतात रे? डोळ्यानं सहज दिसतात. जेव्हा धूमकेतू काय होतो रे? सूर्याच्या जवळ जातो, तर धूमकेतूमध्ये असणारे जे काही धुलीकण आणि बर्फ ह्यामुळे सूर्याच्या उष्णतेने काय होते रे? त्या द्रवाचे वायूत रूपांतर होते आणि हे वायू काय होतात रे? सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्यामुळे जेव्हा धूमकेतू हा सूर्याजवळ येतो तेव्हा धूमकेतूला लांब शेपूट दिसते. धूमकेतूचे प्रकार 2 आहेत. एक आहे दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि दुसरे असतात अल्प मुदतीचे धूमकेतू. जे काही दीर्घ मुदतीचे धूमकेतू आहेत ह्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. तर जे काही दुसरे अल्प मुदतीच्या जे काही धूमकेतू आहेत यांना हाच काळ 200 वर्षापेक्षा काय लागतो रे? कमी लागतो. आता हे जे काही धूमकेतूची जी काही रचना आहे ही रचना फ्रेड व्हिपल ह्या खगोलशास्त्रज्ञाने काय केलेले आहे? त्याचं वर्णन केले आहे. लक्षात आलं का? या शास्त्रज्ञाने 6 धूमकेतू शोधले आणि धूमकेतूला डर्टी स्नोबॉल हे नाव त्यांनीच दिले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच धूमकेतू काय आहे रे? तर हा बर्फ आणि धुळीचा गोळा असतो. हा बर्फ आणि धुळीचा जेव्हा तो सूर्याजवळ येतो तेव्हा त्याला लांब शेपूट दिसते. त्यानंतर पुढे उल्का. उल्का म्हणजे काय? ज्याला आपण तारा तुटणे असे म्हणतो ते काय असते रे? उल्का म्हणजेच काय? जेव्हा एखादा दगड वेगाने काय होतो रे? वातावरणात येतो आणि जळतो त्याला आपण उल्का असे म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजेच काय? जणू आकाशात पेटवलेली एक फुलबाजी. लक्षात आलं का? अवकाशामध्ये असणारे जे काही अवकाशामध्ये असणारा एखादा दगड काय होतो रे? वेगाने वातावरणात येतो आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरताना उष्णतेने काय होतो रे? पूर्णपणे जळून जातो. ह्याला आपण काय म्हणतो? उल्का असे म्हणतो. तर मित्रांनो, हे होतं आपलं अथांग विश्व. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्री आकाशाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त तारे नाही तर हे विश्व दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिकत रहा, प्रगती करत रहा.